पुंडलिकावरदे हरे भक्ती ज्ञान वैराग्य शिरोमणी श्री संत गोरोबा काका, भूत भावन परमेश्वर भगवान कालेश्वर महादेव, या प्राचीन नगरीमधील सर्व देवी देवता आणि माझ्या समोर स्थानापन्न झालेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांच्या हृदयी विराजमान असणाऱ्या त्या चैतन्य तत्वास अभिवादन करून आजच्या रामकथेला प्रारंभ करतो आहे। दुग्ध शर्करा योग आहे। दररोज कथा श्रवणासाठी जे लोक येत होते ते तर आहेतच आहेत, पण गोरोबा काकांच्यावर, गोरोबा काकांच्या मातीवर प्रेम करणारी महिन्याची वारकरी मंडळी आज या ठिकाणी आहेत। त्यांच्या आणि आपल्या सोबतीनं आपण सगळे मिळून आजच्या रामकथेच्या माध्यमातून गोरोबा काकांची सेवा करूया। आजही एक दोन चिठ्ठ्या आहेत। एका चिठ्ठीमध्ये एक प्रश्न आहे की काल सीता स्वयंवर झालं, स्वयंवराला रावण नव्हता का? रावणाचे काहीच सांगितले नाही। चोखंदळ श्रोता कुणाला म्हणावं तर असा प्रश्न पाठवणार आला। व्यवस्थित ऐकणारा श्रोता हा कोणी असेल तो मला माहित नाही। या प्रश्नावर मी जास्त वेळ नाही घालवणार, पण स्पष्टीकरण देऊन मी पुढे जातो। आपण कथा रामचरितमानस प्रमाणभूत गृहीत धरून करतो आहोत। गोस्वामी तुलसीदासांची जी ही रचना आहे त्या रामचरितमानसचा आधार घेतला तर त्या ठिकाणी स्वयंवराच्या दिवशी जेव्हा भगवान प्रभू रामचंद्रांनी धनुष्यभंग केला तेव्हा रावण त्या ठिकाणी होता की नव्हता याच्या बाबतीत काहीही स्पष्ट लिहिलेलं नाही। एक भाग भूप सहस दस एकही 12 असं एक प्रमाण एका चौपाईमध्ये येतं। भूप सहस दस एकही 12 म्हणजे 10,000 राजे एकाच वेळेला ते धनुष्य उचलू लागले। एकट्याला उचललं जात नाही असं जेव्हा यांच्या लक्षात आलं त्यावेळेला 10,000 राजे एकदाच ते धनुष्य उचलायला लागले असा त्याचा सरळ अर्थ होतो। रावणाचा तिथं उल्लेख नाहीये। रावण पाठीमागे येऊन गेला असावा असा एक संकेत येतो, पण स्वयंवराच्या दिवशी तिथे आलेला होता असा स्पष्ट उल्लेख नाही। याच्यावर तर्क केले जातात, पण काही महात्मे मग याचं वर्णन करतात की भूप सहस, इथं सहस असा एक शब्द आलाय। सहस या शब्दाचा अर्थ मग काही महात्मे सांगतात सहस्त्र अर्जुन, आणि दस या शब्दाचा अर्थ काही महात्मे सांगतात दशानन। म्हणजे पूर्वी कधीतरी दशाननही या ठिकाणी एकदा येऊन गेला होता, आणि पूर्वी कधीतरी सहस्त्र अर्जुनही सहस्त्र बाहू
तोही या ठिकाणी येऊन गेलेला होता. मी याविषयी जास्त बोललो नाही. याला हेच कारण आहे की इतर रामायणामध्ये स्वयंवराच्या दिवशी दशाननही त्या ठिकाणी आला होता असा काही ठिकाणी उल्लेख आहे. पण रामचरितमानसमध्ये रावण स्वयंवराच्या दिवशी आलेला होता याच्या बाबतीमध्ये काहीही स्पष्टता दिलेली नाही. या कारणामुळे आपण रावणाचं वर्णन त्या ठिकाणी केलं नाही. आणि दुसरा भाग हाही लक्षात ठेवा हो की रावणाचं वर्णन काय करून उपयोग आहे. समजा तो तिथं आलाही असता तर हरलाच असता. काही रामायणामध्ये ते लिहिलंय, तोंडावर पडला, धनुष्य उचलायचं राहिलं पण तो खाली पडला आणि धनुष्य छातीवर पडलं, पुन्हा ते निघेना. 10 तोंड पालथी पडली असं इतर रामायणामध्ये आहे उल्लेख, पण मानसमध्ये तो उल्लेख नाही. म्हणून त्या संदर्भाने मी अधिकचं स्पष्टीकरण दिलं नाही. एवढं मन लावून तुम्ही ऐकताय ना, मला खूप बरं वाटलं. प्रश्न मला आवडतात, विचारत चला. काहीही मनात येऊ, विचारलेलं कधीही चांगलं. काल आपण जानकीजींचं स्वयंवर संपन्न केलं. या ठिकाणी काल 2 विवाह संपन्न झाले. ज्यांचे विवाह या ठिकाणी झाले ना तेही भाग्यवान आहेत. पहिला भाग रामकथेमध्ये विवाह, रामकथेच्या व्यासपीठावर विवाह, राम जानकी विवाह प्रसंग, स्वयंवराचा दिवस, त्या दिवशी विवाह, भगवान कालेश्वरजी यांच्या समोर तो विवाह, वैराग्य महामेरू श्री संत गुरुबा काकांच्या दरबारात तो विवाह. आणि वराड्यांना तर कमीच नाही, त्यांचे वराडी तर होतेच होते, पण कथेतले सगळे त्यांच्या वराडी झालेले. भाग्यवान आहेत लेकरं. अशा ठिकाणी विवाह व्हायला भाग्यच लागतं. म्हणजे एखाद्या राजकीय माणसाने एखादा सामुदायिक विवाह सोहळा केला आणि तिथे जाऊन विवाह केला, द्या सोडून. आपण घरी करतो त्यावेळेला अट्टहास जास्त करत असू, पण एखाद्या मंगल कार्यालयात केलेला विवाह, मंगल कार्यालयात, त्याचं नावच फक्त मंगल कार्यालय, नाहीतर तिथं बऱ्याच अमंगल गोष्टी असतात. नीट व्यवस्था नसते, गोंधळ असतो, सगळं ते नको चर्चा करायची. पण गुरुबा काकांचं दार, रामकथेचं व्यासपीठ, भगवान कालेश्वरजी आशीर्वाद देण्यासाठी राम जानकी स्वयंवराचा दिवस, राम जानकी स्वयंवराचा दिवस. आणि त्या दिवशी या ठिकाणी तो विवाह होतोय. राम विजय झाला, धनुष्याचे तुकडे झाल्याबरोबर मंचावर बसलेले लक्ष्मणजी अगदी उडी मारून मंचावरून पलीकडे गेले आणि जनकाकडे बघत बघत गेले. बघत बघत उडी मारून आनंद आहे मनामध्ये. कदाचित त्यांना म्हणायचं होतं, हा तुम्हीच म्हणत होतात ना या पृथ्वीवर कुणी शौर्यवान नाही, बघा माझ्या दादानं कसं मोडलं, फार म्हणत होतात काल आपल्या कथेत, पण बघा कसं मोडलं. एका महात्म्याने एक खूप सुंदर भाव सांगितला. कुणीतरी तुटून 2 तुकडे झालेले त्या धनुष्याला विचारलं म्हणे की बघ गेलास रामाच्या हातामध्ये आणि मोडले की नाही रामाने, टाकले 2 तुकडे करून तुझे, एक होता चांगला, झाले 2 तुकडे. तो म्हणाला, अहो 2 तुकडे झाले ना, मला तेच हवं होतं. ते दोघं होते राम आणि जानकी. त्या दोघांना एक करण्यासाठी मी एकाचा 2 झालो. धनुष्याला कोणीतरी म्हणाला 2 तुकडे केले तुझे आणि दिलं ना शेवटी दूर फेकून, कशाला गेलास हातामध्ये. धनुष्यानं पुन्हा सांगितलं, फेकून दिलं रामरायाने, जवळ नाही ठेवलं, पण फेकलं तरी दूर कुठं फेकलं.
तिथंच टाकलं आपल्या चरणांच्या जवळ. मला फार दूर फेकलं गेलं असतं तर वाईट वाटलं असतं. कालचा भाग तुम्हाला सांगितला. मग जानकीजी आल्या, श्रीरामजींना वरमाला घालण्याचा विषय आहे. प्रभू रामांना वरमाला घालायचे, समोर येऊन उभा राहिल्या. जानकीजी वयानं लहान आहेत, रामरायाची उंची थोडीशी जास्त आहे. जानकीजींचा हात असा रामरायांच्या मुकुटाच्या वर जात नाहीये, गळ्यात माळ घालता येत नाहीये. हार तर जयमाला आहे ती गळ्यामध्ये परिधान करणं तर गरजेचं आहे. करायचं काय? जानकीजी अधिक उशीर करू लागल्या. जानकीच्या एका मैत्रिणीनं जानकीला म्हणाली, हे अगं जानकी, घाल ना वरमाला, हटकून उशीर का म्हणून करतेस? जानकी म्हणाल्या, काल ज्या वेळेला धनुष्य भंग करायचा होता ना, त्यावेळेला हे हटकून उशीर करत होते, मग मी का म्हणून सोडू? आज मी बदला घेते, लवकर नाहीच घालणार गळ्यामध्ये माळ. काल धनुष्य भंग करायचा होता त्यावेळेला हटकून उशीर करत होते, मग आज मी हटकून उशीर करते. आज माझा दिवस आहे. पण एका महात्म्याने असा भाव सांगितला की जानकीजी वयानं लहान आहे, हात असा गळ्यापर्यंत पोचत नाहीये, गळ्यापर्यंत पोचत नाही. जानकी संकोचली आहे, संकोच आहे मनामध्ये, लज्जा, अनुनय, संकोच, अलंकार आहे. सीता स्वयंवर लाजली, सीता स्वयंवर सावळा समोर आहे, मनामध्ये अनुनय, लज्जा, संकोच. सीता स्वयंवराला लाजली, सीता स्वयंवराला पाहुणे रघुनंदन सावळा, पाहुणे रघुनंदन सावळा. वरमाला गळ्यामध्ये जानकीजी लाजतायत, हात वर जात नाहीये, रामरायांची उंची जास्त आहे, आणि अशा स्थितीमध्ये वरमाला घालण्यासाठी एकतर मनामध्ये अनुनय, लज्जा, संकोच, हात वर पोचत नाहीये ही स्थिती. आणि अशा अवस्थेमध्ये वरमाला तर घालणं गरजेचं आहे ना हो. असं म्हणतात, त्यांच्या मनामध्ये अगदी व्याकुळता आहे. आता काय करायचं, कशी वरमाला घालायची, काय करावं नेमकं, काय करावं नेमकं. आणि त्यावेळेला लक्ष्मणजींनी बघितलं की जानकीजींना वरमाला गळ्यात घालता येत नाहीये, त्यांचा हात गळ्यापर्यंत पोचत नाहीये. म्हणून काहीही न बोलता लक्ष्मणजी धावत आले आणि रामरायांच्या चरणावर पडले, चरणांना अगदी घट्ट मिठी मारली. काय झालं खाली म्हणून रामराया खाली बघितले, दिसले, लक्ष्मणजी खाली वाकले. लक्ष्मणाला उठवण्यासाठी म्हणून ते खाली वाकले, लक्ष्मणाच्या खांद्याला पकडलं आणि त्यावेळेला जानकीनं गळ्यात माळ घातली. रामराया म्हणाले, अरे लक्ष्मणा, तुझ्यामुळं मला वाकावं लागलं, काय केलास? लक्ष्मणजी म्हणाले, भगवन, जानकीजी भक्ती आहे आणि भगवंत भक्तीच्या पुढे वागतोच. भगवंताला भक्तीच्या पुढे ताठ राहून नाही जमत. भक्ती ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी भगवंताला वाकावं लागतं. जर जानकीची भक्ती स्वरूप आहे तर तिथं तुम्ही झुकणं, तुम्ही वाकणं हाच भाग खरा महत्वाचा आहे. स्वयंवर संपन्न झालं,
गळ्यामध्ये जयमाला घातली गेली. गळ्यामध्ये ती जयमाला घातली गेल्यानंतर त्या ठिकाणी बसलेले राजे एकदम युद्धाची भाषा करू लागले. मी काल तुम्हाला म्हणालो होतो आज आनंदाचा दिवस आहे, आनंदाचा ठेवूया, नको ते वर्णन इथं करायचं नको, ते आपण नव्या दिवशी उद्या करूया. हे राजे मूर्ख आहेत, पडत मूर्ख आहेत, यांना कळत नाहीये रघुकुल भूषण आहे, कुणालाही जमलं नव्हतं ते यांनी केलं. जर यांच्याकडून हे झालं शिवधनुष्य भंग तर ही महत्ता काय साधी असेल का? साधी असेल. पण हे ओरडायला लागले, अरे त्या दोन्ही राजपुत्रांना पकडा, जनकजी मध्ये आले तर जनकजींना सुद्धा आपण बघू, युद्ध करू. अशी कशी जानकी जाते, फक्त धनुष्य मोडला म्हणजे काय झालं, ह्यांची भाषा चालू झाली. हे ओरडू लागले. एकच हलकल्लोळ माजला, एकच हलकल्लोळ माजला. जानकीजींना एका सुरक्षित स्थळी नेऊन ठेवण्यात आलं आणि सुरक्षित जागेवर पोचतं केलं. त्याच वेळी परशुरामजींचं सभेमध्ये आगमन झालं. भावार्थ रामायणाचा संदर्भ विचारात घेतला तर परशुरामजी वरात ज्या वेळेला अयोध्येकडे जात होती त्यावेळेला रस्त्यामध्ये आले. भावार्थ रामायणाचे जे वाचक आहेत त्यांच्यासाठी म्हणून एक वाक्य फक्त सांगतो. भावार्थ रामायणाचा विचार केल्यानंतर परशुरामजी कधी आले, वरात अयोध्येकडे जात असताना रस्त्यामध्ये. पण रामचरितमानस मध्ये अजून लग्न होणं बाकी आहे, फक्त धनुष्यभंग झालाय आणि त्यावेळेला परशुरामजींचं आगमन झालं. परशुरामजी 21 वेळा संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय केलेले, हातात भगवान विष्णूंचं धनुष्य, दुसऱ्या हातात फरसा. खेड्यातली माणसं फरशी कुराड असं म्हणतात. हा माणूस अत्यंत कोपिष्ट, अत्यंत राग. खेड्यातली लोक नाकाच्या शेंड्यावर राग असं म्हणतात. सभेमध्ये आले. सभेमध्ये आल्यानंतर परशुरामजींचं दहशतच इतकी मोठी होती की जे कालवा करत होते राजे ते सगळे शिस्तीमध्ये आले. सगळे शिस्तीत आले, एकदम शिस्तीमध्ये उभा राहिले आणि परशुरामजी पुढे चाललेले आहेत. राजे लोक नमस्कार करतायत, हात जोडून सांगतायत, बाबाजी मी रूपसिंग, पाठीमागे 10 वर्षापूर्वी तुम्ही आमच्या इथं आला होता, त्यावेळेला तुमचे पाय दाबायचं काम मी करत होतो. आणि परशुरामजी म्हणायचे ठीक आहे ठीक आहे सरक बाजूला, निघाले पुढं. दुसरा एखादा म्हणायचा बाबाजी मी स्वरूप सिंग, तुम्ही आमच्या इथे चातुर्मासाला आले होते, त्यावेळेला मी तुम्हाला वारा घालायचं काम करत होतो. परशुरामजी म्हणायचे ठीक आहे सरक बाजूला. असं करत ज्या ठिकाणी जनकजी उभा होते, श्रीरामजी लक्ष्मणजी उभा होते, ही सगळी मंडळी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी परशुरामजी पोचले. परशुरामजी पोचले आणि थेट जनकाला प्रश्न केला, हे जड जनक, जड ही गर्दी कशासाठी जमवलीस? एवढी गर्दी का केली आहे? तुला माहित नाही का या पृथ्वीवर अशी क्षत्रियांची गर्दी करायची असेल, क्षत्रियांचं एखादं संमेलन घ्यायचं असेल तर पहिल्यांदा या भार्गव रामाला विचारावं लागतं, तुला माहित नाही? जनकजींनी सांगितलं बाबाजी गर्दी एका कारणासाठी आहे हो, माझ्या कन्येचं स्वयंवर होतं. शिवधनुष्य जो भंग करेल त्याला माझी जानकी पत्नी स्वरूपाने प्रदान करण्यात येईल आणि या कारणाने हे देशोदेशीचे राजे इथं आलेले आहेत. शिवधनुष्य भंग, मग तर तळपायाची आग मस्तकाला गेली. शिवाचं धनुष्य मोडलं, शिवधनुष्याचा भंग केला, कुणी केला? पहिल्यांदा त्याचं नाव मला सांग, मी त्याला जिवंत ठेवणार नाही. हे मूर्ख जनका, जड या शब्दाचा अर्थ काय? हे जड जनक, कुणाला विचारून तू हे केलंस? तुझी हिंमत कशी झाली? का म्हणून जड शब्द वापरला असेल? मूर्ख असं संबोधन कशामुळे वापरला असेल? एवढी वर्ष पूजा केलीस त्या धनुष्याची,
ज्याला आपण पूजनीय मानतो त्याचा उपहास करता कामा नये, त्याचा अपमान करता कामा नये. आणि तू थेट त्या धनुष्याचा भंग केलास, थेट धनुष्याचा भंग केलास. वेड्या माणसा तुला काय बोलू, कोण आहे तो धनुष्याचा जनभंग केला तो, त्याला माझ्या पुढे उभा करा, माझ्या पुढे उभा करा, त्याला मी जिवंत ठेवणार नाही. भगवान शिवजींचं ते धनुष्य होतं, त्या धनुष्यावर माझं प्रेम होतं. या ठिकाणी सगळे राजे घाबरून उभारलेले आहेत. आता काय घडणार? काही लोक तर अगदी असं सुद्धा म्हणाले, अहो ते धनुष्य आम्हीच मोडलं असतं. पण आम्हाला माहित होतं की धनुष्य मोडल्यानंतर भगवान परशुराम या ठिकाणी येणार आहेत. या राजांना संधी मिळाली बोलायला, राजांना संधी मिळाली आहे, ते एकमेकात बोलतायत. पण इकडे मात्र जनकजींचा सारा परिवार घाबरून गेला. आता अवस्था अशी आहे, जर नाव सांगावं तर आपल्या मुलीचं सौभाग्य आहे प्रभू रामचंद्रजी, आणि नाव न सांगावं तर हा बाबा काही गप्प बसणार नाही. आता नेमकं करायचं काय? इथं 3 गोष्टी फार महत्वाच्या बघा. एक बल, दुसरं रूप आणि तिसरं शील. मला काय म्हणायचं थोडस लक्षात घ्या, जरा जड बोलतो पण सोपं करून सांगतो. काही लोकांमध्ये रूप असतं पण बल नसतं, शीलही नसतं. काही लोकांमध्ये शील असतं पण ते रूपवान नसतात. शीलवान नुसते शीलवान आणि बलवान नसतात. म्हणजे उदाहरणार्थ रावणामध्ये बळ होतं, बरोबर ना? रावण बलशाली होता. म्हणजे रावणाचं वर्णन करताना एके ठिकाणी एक संदर्भ असा आला की एखाद्या हत्तीला दारू पाजून त्याला मस्त करून तो त्याला धडक देण्यासाठी असा बोलवायचा, आणि त्याच्या पुढे एकटा रावण छाती काढून उभा राहायचा. तो हत्ती असा धावत यायचा आणि रावणाला धडक मारायचा. म्हणे रावण इंचभर माग सरकायचा, उलट त्या हत्तीचे दात निखुडून पडायचे. म्हणजे रावणात बळ होतं पण रावणामध्ये रूप होतं का? नव्हतं. शील होतं का? नव्हतं. परशुरामजी बळ आहे का? हो, 21 वेळा पृथ्वीने क्षत्रिय केली आहे. रूप आहे का? होय, रूपवान सुद्धा आहे. पण शील आहे का? नाही. तोंडानं फटकळ आहे माणूस. परशुरामजी बोलायचा संस्कार नाही. आल्या आल्याच जनकाला म्हणाले, हे मूर्ख जनक, अपूर्ण अवतार आहे. रामरायामध्ये या 3 गोष्टी आहेत. रूपही आहे, बळही आहे आणि शीलही आहे. हे असं बोलू लागल्यानंतर रामराया पुढे झाले आणि रामराया म्हणाले, भगवन हे धनुष्य भंग पावलं हे खरंय, पण हे धनुष्य तुमच्यात कुठल्या तरी एखाद्या सेवकानं मोडलं असेल. ते म्हणाले, अरे सेवकच म्हणतोस ना, तर मग सेवा करावी ना त्यानं, असला अपराध कशाला करायचा? जर सेवक म्हणून घेत असेल हा धनुष्य मोडणारा, तर त्यांनी सेवा करावी. धनुष्य भंग करायचं काय कारण आहे? त्याला उभा करा आत्ताच्या आत्ता. जो असेल त्याला माझ्या पुढे उभा करा. प्रचंड राग आलेला आहे. सगळं वातावरण गंभीर झालेलं आहे. नाव कसं सांगायचं? रामरायाने धनुष्य भंग केला. आता करायचं काय? अशा अवस्थेत लक्ष्मणजीला वाटलं की ज्या वेळेला आपण अयोध्येतून बाहेर पडलो तेव्हापासून आतापर्यंत आपल्या लायकीचा एकही पठ्य आपल्या समोर आला नव्हता.
हा पहिला बाब आहे की ह्याचं आपलं जरा सुख जुळतंय असं वाटायलंय. आपण आता गप्प बसून चालणार नाही, आपण आता मैदानात यायला हरकत नाही. अगोदरच लक्ष्मणजी शीघ्रकोटी, राग पटकन येतो लक्ष्मणजींना. म्हणजे ह्या दोघांमध्ये फरक आहे, रामरायात आणि लक्ष्मणजींमध्ये. प्रभू रामजी थोडस शांततेनं घेणारे, लक्ष्मणजी सोडणार नाही, चिडले तिथंच सुरू. म्हणजे मी मगाशी म्हणालो रामरायांमध्ये गुणही आहे, शीलही आहे, रूपही आहे. पूर्वी तिरंगा नावाचा एक चित्रपट आला होता बघा, राजकुमार आणि नाना पाटेकर त्यामध्ये होते. त्याच्यात एक संवाद होता. ते नाना एक वेळा म्हणतो कि म्हणे सर मेरा तो उसूल है, पहले लाख फिर बात और उसके बाद मुलाकात. पहिल्यांदा लाख मग बात आणि मग मुलाकात. लक्ष्मणजी पण त्याला समजावून सांगण्यासाठी राजकुमार म्हणतो नाही वागले, मेरा उसूल है पहले मुलाकात फिर बात और जरूरत पड़े तो लाख. भगवान रामजी तुम्हाला समजावं म्हणून काहीही करतो मी, तुम्हाला समजून सांगण्यासाठी आहे. रामरायांकडे बघितलं ना साधं की अगोदर तर अर्धा माणूस शांत व्हायचा, किती रागवलेला असो. या बाबाकडे बघितलं की तो अर्धा शांत होणार. तरीही समजा शांत नाही झाला तर रामराया शीलाचं दर्शन करायचे, चारित्र्याचं, विनयाचं, गुणाचं. आणि एवढं सगळं करून सुद्धा जर तो माणूस मानलाच नाही तरी सुद्धा उद्धटपणा करू लागला तर मग बळाचा वर उपयोग व्हायचा. लक्ष्मणजींनी उडी टाकली. लक्ष्मणजींच्या मनात आलं हा बाबा असा काही सहजपणे हे करणार नाही. आणि आमचे रामजी सरळ आहेत, सरळ स्वभावाचा माणूस हे काही उलट उत्तर देणार नाही. आता मला जावं लागेल. सरळ माणसाचं अवघडच असतं. आमचे मित्र आहेत. आमच्या एका मित्रांनी मध्ये एकदा चाणक्याचं एक वाक्य, चाणक्य नीतीमधलं मला दाखवलं होतं. वाक्य होतं सरळ झाडं आणि सरळ माणसं जगात पहिल्यांदा छाटली जातात. बरोबर आहे की नाही? सरळ झाड असलं की माणसं म्हणतात अरे एकदम सरळ आहे बघ, गोठ्याला लावायला लय चांगला आहे, तो ढेला अगोदर. आणि तसंच सरळ माणसाची अवस्था आहे. सरळ माणसाला नीट जगू देत नाहीत लोक. त्यासाठी कधी कधी उद्धटाशी असावे उद्धट ही पाळी. हा अनुभव माझा व्यक्तिगतरित्या सुद्धा आहे. सरळ माणसाला सहज सरळपणे जगू देत नाहीत. चला तो त्यांचा विषय आहे. म्हणजे तरी सरळ माणसानं सरळपणा सोडायचा नाही बरं. आपला सरळपणा हा आपला अलंकार आहे, पण नाही सोडायचा. म्हणजे एक माणूस नदीमध्ये आंघोळ करत होता म्हणे आणि एक विंचू त्या ठिकाणी दिसला. तो विंचू बुडत होता. मला वाटतं नाथबाबांचा आहे काय की हे नाथबाबांचं त्यांच्या चरित्रात आलेला हा भाग. एक विंचू पाण्यात बुडतोय म्हणून नाथबाबांनी अशी ओंजळ केली त्या विंचवाला धरण्यासाठी, बाहेर काढावं, नदीच्या बाहेर फेकावं गंगेच्या म्हणून. आणि असं पकडल्याबरोबर विंचूच दंश केला त्यांनी. हाताला मुंग्या आल्या. मुंग्या आल्याबरोबर ते पडलं, पुन्हा पाण्यामध्ये पडलं, पुन्हा ते मरायला लागलं, बुडायला लागलं. पुन्हा नाथबाबाने ओंजळीमध्ये घेतलं. पुन्हा बाहेर फेकायचा प्रयत्न करण्यापूर्वीच पुन्हा एकदा त्यानं दंश केला. अजून ओंजळ सुटली, पुन्हा पाण्यामध्ये पडला, पुन्हा नाथबाबा ओंजळीमध्ये. एक माणूस काठावरून बघत होता. तो म्हणाला अहो महाराज तुम्हाला कळते की नाही, विंचू आहे तो पुन्हा पुन्हा चावतोय, तुम्हाला पुन्हा पुन्हा चावतोय आणि तुम्ही तसंच ओंजळीमध्ये घेऊन त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करताय. नाथबाबा म्हणाले बाबा रे, अरे चावणे, दंश करणे हा वाईट गुण आहे. वाईट गुण आहे. वाईट असून सुद्धा तो गुण तो विंचू सोडत नाहीये. वाईट असून सुद्धा एखाद्याला वाचवणे हा गुण तर चांगला आहे ना. तो वाईट गुण सोडत नाही, मी चांगला गुण कसा सोडू.
विंचू वाईट गुण सोडत नाही, मी चांगला गुण कसा सोडू? सरळ मार्गी माणसानं सरळपणा नाही सोडायचा. पण लक्ष्मणजींच्या मनात आलं की सरळ आहे रामजी, हे असं सोडणार नाही, यांना बोलता येणार नाही, मला बोलावं लागेल. आणि उडी घेतली मध्ये आणि म्हणाले, बाबाजी अहो तुमच्या हातात शास्त्र असायला पाहिजे, तुम्ही एकतर हातात शस्त्र घेतलंय, तुमच्या हातात शस्त्र नाही शोभून दिसत. आणि बाकी या धनुष्याचं म्हणाल ना तर आम्ही लहानपणी असली कित्येक धनुष्य मोडली, एकदम सरळ. परशुरामजींचा मग राग जास्त भडकला. एक धनुष्य मोडलं तर ही बाबा एवढा रागवलेला, आणि हा तर म्हणतोय आम्ही असली खूप धनुष्य मोडलीत. बरं खूप मोडलीत तर मोडलीत कधी? तर लहानपणी. ह्यांच्या मनात आलं लहानपणी धनुष्य मोडली म्हणजे आता काय लय मोठा झालेत का? लक्ष्मण हे म्हणले, हे कुणाचा आहे रे? कुणाचा आहे हा राजपुत्र? त्याला अगोदर माझ्या समोरून बाजूला घ्या, याला बाजूला घ्या. याला जर बाजूला नाही घ्याल ना तर ह्याचं माझंच पहिल्यांदा भांडण लागेल, नंतरचा भाग राहिला वेगळीकडे. अरे राजपुत्रा, तू लहानपणी तोडलेली खेळण्यातली धनुष्य असतील, हे शिवधनुष्य आहे, हे शिवधनुष्य आहे. मग लक्ष्मणजी म्हणाले, अहो मग ह्याच्यावरून तुम्हाला हे कळायला पाहिजे की शिवधनुष्य एवढं महान धनुष्य आहे, तर त्या धनुष्याचा भंग करणारा माणूस किती महान असायला पाहिजे, विचार तर करा. तुम्हाला कळायला पाहिजे तुम्ही केवढे मोठे आहात, तुमचा अवतार संपत आलाय, वयोवृद्ध झालेले आहात, एवढे मोठे झालात तरी सुद्धा तुम्हाला कळत नाही. परशुरामजी अजून चिडले अगदी. त्यांच्या मनामध्ये क्रोधाग्नी भडकला आणि ते म्हणाले, अरे या राजपुत्राला अगोदर बाजूला काढा. म्हटलं ना, जनक कोण आहे हा मुलगा, याला बाजूला घ्या, मला शस्त्र उचलायला भाग पाडू नका, मला शस्त्र उचलायला भाग पाडू नका. लक्ष्मणजी म्हणाले, तुम्हाला शस्त्राची काय गरज आहे हो, तुमची जीभच शस्त्रापेक्षा चांगली चालायली आहे की. शस्त्र नाही तर काय, शब्द तुमचे एवढे जहाल आहेत. रामजी मध्ये पडले आणि म्हणले, बाबाजी लहान आहे होतो, त्याला बोलायचं कळत नाही, जाऊ द्या, त्याला क्षमा करा, चुकलं त्याच्याकडून. ती म्हणाले, चुकलं काय म्हणतोयस? नाही नाही, माझा धाकटा भाऊ आहे म्हणले, माझा धाकटा भाऊ आहे, मला त्याची बाजू तर घ्यावी लागेल ना, चुकलं त्याच्याकडून, त्याच्या वतीनं मी क्षमा मागतो. म्हणल्यानंतर म्हणले, तू क्षमा मागतोय पण तो बघ माझ्याकडे आम्ही तिरकस नजरेनं बघतोय, रागवून बघतोय, आणि तू एवढा कोमल बोलतोयस, तुझ्या भाषेला इतका संस्कार आहे, किती शांतपणे तू बोलतोयस, आणि तो बघ तुम्ही दोघे भाऊ आहात असं वाटत नाही, तो तुझ्या स्वभावाला थोडा सुद्धा अनुकूल नाही, तुला तो जुळत नाही. लक्ष्मणजींनी मध्ये अजून तोंड घातलं, होय होय बरोबर आहे महाराज, एवढं मात्र तुम्ही खरं बोलला, माझं आणि रामाचं स्वभाव थोडा सुद्धा सारखा नाही, आम्ही दोघं जुळत नाही, आपण दोघं जुळत आहोत. त्यांच्या बरोबर कशाला मला जुळवायला चालला, आपल्या दोघांचं खरं जुळतंय बघा, त्यांच्या बरोबर नाही. तुमच्या स्वभावाला मी 100% सूट होतो, सूट. आणि महाराज तुम्हाला वाटत असेल मी 21 वेळा पृथ्वी क्षत्रिय केली आहे, अहो यज्ञपुरीत आहे तुमच्या खांद्यावरती, आणि माझ्या आईची शिकवण आहे, माता सुमित्रेची शिकवण आहे की एखाद्या महात्म्याचा अनादर करू नको. नाही तरी या जगात असा कुठलाही क्षत्रिय नाही की त्यांनी आम्हाला ललकारावं आणि आम्ही गप्प बसावं. तुम्ही महात्मे दिसताय म्हणून आम्ही तुम्हाला या ठिकाणी नम्रतेनं बोलतो आहोत. तुम्हाला बघायचं जर असेल ना, यज्ञोपवीत काढून ठेवा, यज्ञोपवीत काढून ठेवा, आणि या मैदानामध्ये मग बघू काय ते. थेट आव्हान. मग संताप झाला, अगदी संताप, चिडले, आणि अरे आता हा राजपुत्र मेल्याशिवाय राहणार नाही, हा फक्त रंगाने गोरा आहे, आतून सगळा काळा आहे, मी आता याला सोडणार नाही, याचं आता काही खरं नाही.
मी याला असा जर सोडला ना तर माझी प्रतिष्ठा धुळीला जाईल. मी याला सोडणार नाहीच. जनक ओरडले जनकाच्या नावाने आणि त्याच वेळेला पुन्हा रामजी पुढे आले आणि रामजी म्हणाले, भगवन चुकलं त्याच्याकडून, मी क्षमा मागतो आपली, मी तुमच्या चरणांवर दंडवत घालतो, मी तुमच्या चरणांवर दंडवत घालतो. त्याला थोडस बाजूला सारलं. लक्ष्मणाला म्हणाले, गप्प बसा. लक्ष्मणा, मी आलो ना पुढे, आता गप्प बस ना बाबा. लक्ष्मणजी गप्प बसले आणि प्रभुराम पुढे आले. तेवढ्यात एक वाऱ्याची झुळूक आली, हवेची एक झुळूक आली. वरचं जे उपर्ण होतं, खांद्यावर टाकलेलं जे वस्त्र होतं ते थोडंसं असं बाजूला सरकलं आणि तिथं श्री वत्सलांचन आणि भृगु पदचरणांच्या त्या खुणा रामरायाच्या छातीवरती दिसल्या आणि त्या बघितल्या बरोबर भार्गव रामांना, परशुरामांना लक्षात आलं की अरे हाच तर पूर्ण अवतार नाही, पूर्ण अवतार आहे की काय असा मनात संशय आला. म्हणून त्यांनी विचारलं, हे रामराया, एक गोष्ट नजरेला पडली माझ्या, पण मनातला संशय जावा यासाठी एक काम करा. माझ्या जवळचं जे हे विष्णूचं धनुष्य आहे ते मी तुमच्याकडे देतो. ते धनुष्य तुमच्याकडे मी दिल्यानंतर त्याला प्रत्यंचा लावा, माझा संशय समाप्त होईल. धनुष्य दिलं गेलं. रामरायांनी त्याही धनुष्याला प्रत्यंचा लावली, त्या धनुष्याला प्रत्यंचा लावली आणि त्यावेळेला परशुरामजींनी हात जोडले आणि परशुरामजी रामरायाची प्रार्थना करू परशुरामजींनी प्रार्थना केली. म्हणाले, भगवान माझ्याकडून चुकलं, मी नाही ते काहीही बोलत राहिलो, माझ्या लक्षात नाही आलं अगोदर. भगवान माझ्याकडून जे चुकलेलं आहे ना, माझे शब्द तर मला परत घेता येणार नाही, पण आपण क्षमा करावी, आपण क्षमा करावी. हात जोडले, प्रार्थना केली आणि परशुरामजी जसे आले होते तसे परत निघून गेले. मिथिलेतल्या लोकाला आनंद वाटला, संकट टळलं होतं. परशुरामासारखा महात्मा जो प्रचंड रागीट होता तिथपर्यंत आला होता आणि तिथपर्यंत येऊनही काहीही न करता परत निघून गेला होता. सगळ्या मिथिलेतल्या लोकांना आनंद झालेला. आता मात्र जनकजींनी शतानंदजींना आणि विश्वामित्रजींना विचारलं, बाबाजी स्वयंवर संपन्न झालेला आहे, आता पुढे काय करायचं आपण सांगा. विश्वामित्रजी म्हणाले, स्वयंवर ज्या ठिकाणी संपन्न झालं, जिथं धनुष्य भंग झालं, खरं तर त्याच ठिकाणी हा विवाह संपन्न झालेला आहे. कारण विवाह त्या धनुष्य भंगाशी संबंधित होता. विवाह तिथं संपलाय, पण तरी विधियुक्त विवाह करणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून एक काम करा, दूत अयोध्या नगरीला पाठवा. अयोध्या नगरीला दूत जाती
अयोध्येला दूत पाठवले गेले. अयोध्येला पत्र घेऊन दूत गेले. अयोध्येमध्ये पोचले. महाराज दशरथांच्या राजवाड्यात आले. महाराजांना वर्दी लागली. मिथिलेवरून दूत आलेले आहेत. विचारलं कोणी पाठवले? महाराज जनकांनी. त्यांना सन्मानानं आतमध्ये घेऊन या. दूत आतमध्ये आले. दरबारामध्ये जनक महाराजांचा तो सांगावा घेऊन दूत पोचलेले आहेत. दशरथजींचा तो दरबार, संपन्न अशी अयोध्या, समोर अनेक मंडळी बसलेली आहेत प्रधान मंडळामधली. आणि त्यावेळेला या दूतांनी आपल्या हातातलं जे पत्र आहे ते आदरपूर्वक राजा दशरथजींच्याकडे सोपवलं. देत असताना महाराजांनी विचारलं की कुणाचं पत्र आहे आणि काय आहे त्या पत्रामध्ये? दूतांनी सांगितलं महाराज जनकजी यांच्याकडून हे पत्र आम्ही घेऊन आलोय आणि याच्यात रामरायाचा समाचार आहे, तुमच्या चिरंजीवाचा समाचार आहे. राजा दशरथ सिंहासनावरून उठले, धावत अगदी पुढे आले. पत्र अगदी असं हिसकावून घेतल्यासारखं त्यांनी घेतलं. पत्र घेतलं आणि वाचू लागले. आनंद मनात मावेना, आनंद मनात मावेना. आपल्या चिरंजीवाची करणी, आपल्या मुलाचं वैभव, त्या अयोध्येतून बाहेर पडल्यापासून जानकीच्या स्वयंवराच्या प्रसंगापर्यंतचा प्रत्येक प्रसंग त्यात लिहिलेला होता. घळा अश्रुधारा वाहत होत्या आणि जनकजी तिकडे बघत होते. ऊर भरून आला होता बापाचा, ऊर भरून आलेला. सगळं वाचतायत. राम बाहेर जात असताना मन तळमळत होतं, माझा राम एवढा सुकुमार. आणि आता पत्र वाचताना अभिमानानं छाती फुलून आली आहे. छाती फुगली आहे. रडणं सुरू आहे, डोळ्यातून अश्रुधारा सतत. याला बाप म्हणायचं. बाप, जगातला कुठलाही बाप असू द्या, आपल्या पोराचं कर्तृत्व जर चांगलं झालं ना तर त्याचा ऊर दाटून येतो, त्याचं मन भरून येतं, डोळे पाणावतात. मी इथं जेवढी तरुण पोरं असतील ना, जेवढी असतील त्यांना विनंती करतो, बाबांनो, आपल्या माय बापांसाठी जे चांगलं करता येतंय ना ते करत चला रे. रामकथा यासाठी, त्याला आनंद देण्यासाठीच का असे ना, पण चांगलं वागा, चांगलं करा. त्याच्या डोळ्यात कधीतरी आयुष्यात आनंदाचे सुद्धा अश्रू यावेत म्हणून तुम्ही नीट वागा. व्यसनांच्या थोडस बाजूला राहा. तुम्ही जर बाहेर गेलात ना आणि रात्री उशीर लागला तुम्हाला यायला तर तो तळमळत असतो, अजून कसा आला नाही, काय झालं असेल. थोडस विचार करा घरातल्या माणसांचा. रामकथा यासाठी, रामकथेतून हे घ्यायचं. राजा दशरथांच्या हातामध्ये ते पत्र पडलंय. पत्रामध्ये रामरायाची बातमी आहे. रामरायाचं ते संपूर्ण वृत्त ज्या वेळेला वाचलं त्यावेळेला ऊर अभिमानानं फुलून आला. खूप आनंद झाला. शब्दांमध्ये हा आनंद सांगता येत नाहीये. डोळ्यांमधून अश्रुधारा वाहत आहेत. तेवढ्यात बाहेर खेळणाऱ्या शत्रुघ्न आणि भरताला कुणीतरी सांगितलं रामभैयाची बातमी आहे. एक पत्र आलं रामभैयांच्याकडून. तेही धावत आतमध्ये आले. बाबांच्या हातातलं पत्र भरतानं बघितलं, बाबांकडे धावला. पत्र हातातलं हिसकावलं, पत्र वाचायचं ठेवलं बाजूला आणि भरत डोक्यावर पत्र घेऊन नाचला. नाचला. आमच्या भैयाचं पत्र म्हणून नाचला. सावत्र भाऊ, रामरायाचं पत्र, माझ्या भावाचं पत्र वाचायचं पुढं. त्याच्याही अगोदर पत्रच डोक्यावर घेऊन नाचला भरत. पहिल्यांदा भरताचं प्रेम संपूर्ण राजवाड्यातल्या लोकांनी पाहिलं. या दोघांमध्ये नातं किती घट्ट आहे पहिल्यांदा दर्शन झालं. वशिष्ठजींना बोलावलं गेलं. वशिष्ठजींना सांगितलं राजा जनकजींच्याकडून आपणाला वरात घेऊन येण्याचा लखोटा आलेला आहे. सगळं वृत्त त्या ठिकाणी सांगितलं.
त्यांना सांगितलं, दूत तसेच त्या ठिकाणी उभा आहेत. दूतांना विचारलं, बाबांनो तुम्ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट घेऊन आलात रे, तुम्हाला काय देऊ, काय करू म्हणजे तुमच्या प्रेमातून, तुमच्या या आनंदाचा उपकारातून उतराई होईल. त्यांच्या पुढं सोन्याच्या मुद्रांचा खच पडला. मिथिलेवरून आलेले 2 सेवक, 2 दूत उभा आहेत. त्यांच्या पुढं प्रचंड ढीग लागला सोन्यांच्या मोहरांचा. पण मिथिलेवरून आलेले ते 2 दूत महाराज दशरथांकडे हात जोडून म्हणाले, महाराज आम्ही यातलं काहीही घेणार नाही, काही घेणार नाही आम्ही, कारण आम्ही मुलीच्या बाजूकडून आलो. आणि जुनी पद्धत आहे आमच्या इथली की आम्ही मुलीकडचे असल्यामुळं आम्ही इथलं पाणी सुद्धा घ्यायचं नसतं. तिथं तुमच्या इथलं आम्ही हे कसं घ्यायचं? बाबाजी आम्ही गरीब जरूर असू पण आम्ही संस्कारिक आहोत. तुम्ही आमचं एवढं आदरानं स्वागत केलं ना, आम्हाला सगळं मिळालं महाराज, सगळं मिळालं. तुम्ही काही नाही दिलं तरी चालेल आणि आम्ही घेणारही नाही. नव्या काळात हे पाळाच असं माझं म्हणणं नाही. गेलो तर घ्यावं लागतं, खावं लागतं, प्यावं लागतं. इथपर्यंतची मर्यादा निश्चित. खा प्या आनंद घ्या, त्या घरात सुद्धा आनंद प्रसादासारखा वाटा. पण जुन्या संस्कारातल्या काही गोष्टी मात्र हे असलं कुठलं असतं काय? आम्ही आधुनिक आहोत, आम्ही सुशिक्षित आहोत. सुशिक्षित हे शब्द सगळे वेगळे आहेत. शिक्षित वेगळा, सुशिक्षित वेगळा आणि सुसंस्कारित अजून वेगळा. काही वेळेला शिक्षित म्हणवणारापेक्षा अशिक्षित परवडला असं वाटतं. आपला विषय नाही, आपला हा विषय नाही, मला या विषयाला जास्त घ्यायचंही नाही. आपल्याला पुढे जायचंय. रामकथा उद्याचा शेवटचा दिवस आहे, आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. आम्हाला काही नको बाबाजी, तुम्ही स्वागत केलं ना तोच आम्हाला सगळं 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 मिळाल्याचं समाधान आहे. त्यात अन्नाला काहीही नको बाबाजी. वशिष्ठजींना पाचारण करण्यात आलं, वशिष्ठजींना सगळं सांगितलं आणि आता वरातीची तयारी सुरू झाली. पालख्या सजवल्या गेल्या, अंबाऱ्या सजवल्या गेल्या, घोड्यांवरून काही निघाले. सगळे सगळे अयोध्या लग्नाला जाणार आहे. रामचरित मानसमध्ये सगळ्या राण्या त्याच ठिकाणी थांबल्या. राण्यांना तिकडं जाण्यासाठी मिळालं नाही. रामचरित मानस परंपरा असेल त्यावेळची, कदाचित महिलांनी असं जाऊ नये म्हणून देव जाणे. पण रामचरित मानस असं सांगतं की महाराण्या सगळ्याच त्या ठिकाणी थांबल्या आणि दशरथजी निघाले, वशिष्ठजी निघाले, राजपुत्र दोघेही निघाले. भरत आणि शत्रुघ्नजी, राम आणि लक्ष्मणजी तिकडे आहेत. आनंदाचा दिवस आहे, सगळे निघालेले आहेत. निघाले त्यावेळेला सगळ्या महाराण्या महाराजांना ओवाळण्यासाठी आल्या. ओवाळताना कौशल्याजींच्या डोळ्यात पाणी आलं. कौशल्याजींच्या डोळ्यात पाणी आलं म्हणून महाराजांनी विचारलं, राणी मंगल प्रसंग आहे, रडताय आपण? आनंदाचा प्रसंग आहे देवी, तुमच्या डोळ्यात पाणी? कौशल्याजी म्हणाल्या, महाराज कसं सांगू हो, रामाला बघून खूप दिवस झाले, रामाला बघून खूप दिवस झाले बाबाजी. महाराज ज्या वेळेला स्वयंवर संपन्न झालेला आहेच, लग्न होईल ना, जास्त दिवस राहू नका, लगेच निघून या, आता त्याला बघावंसं वाटतंय. वरात निघाली, हातीवर अंबाऱ्या सजलेल्या आहेत, घोड्यांवर काही बसलेले आहेत. हे घोडे चालताना नाचतायत, वाजंत्री वाजू लागल्यात, वाद्य वाजू लागली आहेत. अयोध्येतून हे बाहेर पडलेत. मजल दर मजल करत प्रवास सुरू झालाय. ज्या ज्या ठिकाणी वरात थांबते, मुक्काम करते, त्या त्या ठिकाणी राजा जनकजींनी सगळी व्यवस्था केलेली आहे. भोजनाची व्यवस्था आहे, निवासाची व्यवस्था आहे. संपन्न देश होता आमचा. रामचरित मानस मध्ये एक संदर्भ तर असाही सांगितलाय, अयोध्येपासून मिथिलेपर्यंतचा रस्ता नव्यानं तयार करण्यात आला. रामचरित
नद्यांवर पूल बांधले गेले. प्रत्येक ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या ज्या ठिकाणी वरात थांबते त्या ठिकाणी पंचपक्वान्नाचं भोजन आहे. पाण्याची व्यवस्था आहे. प्रभू रामचंद्राचा विवाह आहे. अरे व्यवस्था कमी असेल का? वरात आनंदात पुढे जाते आहे. राजसी विलासी अशा पद्धतीचं सगळं नियोजन आहे. आणि आमचा देश श्रीमंत होता हो असं म्हणलं जायचं पूर्वी की आमच्या देशात सोन्याचा धूर निघत होता म्हणे. सोन्याचा धूर. आमच्या देशाचं वर्णन करताना असं सांगितलं जातं तुमचा माझा देश होता कसा. अरे सत्याचा आग्रह होता. आम्ही हिंसक या देशाला दुसऱ्या देशावर आक्रमण केलेलं नाही. या देशाला संस्कार सांभाळलाय. या देशाला आतापर्यंत संस्कार सांभाळलाय. आमचा देश ऋषीमुनींचा देश आहे. ओंकार ध्वनी प्रगट व्हायचा. साधू संतांचा हा देश आहे. ऋषीमुनींचा हा देश आहे. राधिकेच्या रूपात आमचा देश. कदाचित यासाठी सीमेवर जीव ओवाळून टाकतायत सैनिक. आमचा देश संपन्न होता. रामजींची अयोध्येकडून वरात निघालेली आहे. रामजी अगोदरच मिथिलेमध्ये पोहोचलेले आहेत. तिकडं स्वयंवर संपन्न झालाय आणि राजा दशरथजी या ठिकाणाहून निघाले. वैभव आहे आमचं. सर्व धर्म समभाव शिकवतो. आमचे सगळे संत आणि त्याची लेकर आहोत असं सांगतात. या देशाचं वैशिष्ट्य आहे. संपन्न देश होता आमचा. संपन्न. काहीही कमी नव्हता आम्हाला.
बाहेरच्या लोकांनी लुटलं, भिकारी साले आमच्या इथं आले आणि आमच्या इथली संपत्ती घेऊन गेले. पण त्यांच्या ओरडावं काय हो, आपल्यालाही पेललं नाही, आम्ही झोपेत होतो. वाईट वाटतं हे बोलताना, पण आम्ही जर जागे असतो तर बाहेरच्या लोकांची काय खावण्याची शक्यता होती. आम्हीही निद्रिस्त असल्यासारखे आणि आम्हाला आमचं वैभव खरंच कळत नाहीये बरं का. आमचं वैभव आमच्या लक्षात आलं पाहिजे, आमच्या लक्षात आलं पाहिजे की या मातीचं मूल्य काय आहे, या मातीची ताकद काय आहे. अरे आमचे शास्त्र बाहेर पाश्चात्यांनी घेऊन गेले आणि त्याच्यावर एवढी मोठी संशोधनं केली आणि आम्ही त्यांच्या नावाने ओरडतोय फक्त. आता आम्हाला सांगितलं जातं विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला अमेरिकेमध्ये, पण आम्हाला माहित नाही अजून रामायणामध्ये पुष्पक विमान त्याच्यात कितीतरी हजार वर्षापूर्वी आलं. आम्ही ह्याचा नाही विचार करत. आम्हाला आता सांगितलं जातं अलीकडल्या काळामध्ये टीव्हीचा शोध लागला इंग्लंडमध्ये, पण आमच्या महाभारतामध्ये संजय राजवाड्यात बसून युद्धभूमीवरचं सगळं बघत होता. ते नेमकं काय होतं आम्हाला नाही लक्षात येत. आमच्या इथे सांगितलं जातं टेस्ट ट्यूब बीबी आम्ही शोधून काढली. कृत्रिम टेस्ट ट्यूब बीबीचा शोध आम्ही आत्ता लावला आणि तो दुसऱ्या देशानं लावला. पण आमच्या याच ठिकाणी द्रोणाचार्यांचा जन्म कसा झाला होता आम्ही नाही विचार केला. आमचे शास्त्र ते घेऊन गेले आणि संशोधन करून एवढं सगळं केलंय. आम्हाला लक्षात येत नाहीये. आता अनुभवांची भाषा सगळं जग करायला लागले. महाभारतातला अग्निबाण काय होता, अजूनही आम्हाला कृत्रिम पाऊस पाडायचा असेल, शेतकऱ्याची वाईट अवस्था, आणि कृत्रिम पाऊस पाडायचा असला की आम्हाला भीक मागायला लागते दुसऱ्या देशांकडे. मग त्यांची व्यवस्था येते, त्यांची विमानं येतात आणि आपल्या इथं कृत्रिम पाऊस. पण आमच्या रामायणामध्ये पर्जन्यास्त्र आहे, बाण मारल्याबरोबर पाऊस सुरू होत होता. करा संशोधन, बघा. दुसऱ्याकडे बघण्याच्या ऐवजी आपल्या इथं निर्माण होतंय का बघा. कितीतरी गोष्टी सांगता येतील तुम्हाला. नील आर्मस्ट्रॉंग पहिला चंद्रावर गेलेला माणूस सांगितलं गेलं आम्हाला. नील आर्मस्ट्रॉंग पहिल्यांदा चंद्रावर गेला. अरे पण आमच्या पुराण ग्रंथांमध्ये संदर्भ येतो की आमचा बाहुबली नावाचा राजा दररोज चंद्रावर ये जा करायचा. बाहुबली, आणि नावात सुद्धा साम्य आहे बघा. त्याचं नाव आर्मस्ट्रॉंग. आर्म म्हणजे काय, आर्म इंग्रजी शब्द, बाहू हात, आणि स्ट्रॉंग म्हणजे बलवंत, बळी. आमच्या इथलं घेऊन जाऊन त्यांनी एवढं मोठं काम केलं आणि आम्हाला ते अजून नाही जमत, कारण आम्हाला आमचं वैभव पेलता नाही आलं, आम्हाला आमचं वैभव नाही कळलं. या देशाच्या युवकांनी हा भाग विचारात घेतला पाहिजे. देशसेवा वेगळी काही नाही हो. देशसेवा म्हणजे सीमेवर जाऊन लढलं म्हणजेच देशसेवा होते असं नाही. निष्क्रिय राहू नका, काही ना काही करा. जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो. फूल बचनो फूल बचनो मुश्किलों में सरफरोशी की समाधि में जला लो यारो. जिंदगी मौत ना बन जाए
देशातल्या तरुणांनी जागा होण्याची गरज आहे. काहीतरी करा, ते देशासाठी योगदान आहे. भारतात निर्माण झालेल्या वस्तू खरेदी करा, देशसेवा आहे. आपल्या घरातल्या 100 गोष्टीतल्या 75 गोष्टी मेड इन चायना, मेड इन जपान आहेत. 75 गोष्टी 100तल्या आपल्या इथं जे निर्माण झाले ते आपण वापरत असू तर देशसेवा आहे. कारण बाहेरच्या देशाची एखादी वस्तू आपण घेतोय ना, तर त्या देशाला पैसे देतोय, आपण त्यांना पोचतोय. लक्षात ठेवा, किमान प्रयत्न करा. रामकथा यासाठी सुद्धा मी आयुष्यभर हे सांगत राहणार. तुम्हाला खरं सांगू, आपल्यासाठी शेजारचा पाकिस्तान नावाचा देश एवढा अडचणीचा नाहीये. त्याचं अस्तित्वच केवढं आहे. आपल्याला जास्त अडचणीचा चायना आहे, चीन. कारण तो आपल्यापेक्षा अधिक सर्व दृष्टीत बलशाली आहे. तो आपल्या बरोबर स्पर्धा करत नाहीये, तो अमेरिकेबरोबर स्पर्धा करतोय. पण त्या देशात मानस सरोवर आपलं गेलं, काही भूमी वरची उत्तर हिंदुस्थानातली त्या देशात गेली आहे. आणि त्या देशाच्या गोष्टी आपल्या घरात आहेत, मेड इन चायना. लक्ष्मीच्या पुढची खेळणी, छोटे छोटे ते बल्ब, डेकोरेशनचं साहित्य, किती गोष्टी आहेत त्या देशाला. आपण पैसे देतोय त्यांना, ते आपल्यावर उलटायला लागले आणि आपण पैसा पुरवतोय त्यांना, घ्या विकत. रामकथा याच्यासाठी सुद्धा माझी. कारण या भूमीचे पुत्र होत आपण, या मातीचं ऋण आहे आपल्यावर. मेलेत आपल्याला स्वतंत्र करण्यासाठी कितीतरी लोक. हे सांगितलं पाहिजे, कोणीतरी कळू दिलं पाहिजे तुम्हाला. बऱ्याच लोकांना माहित नसतं हे. त्यांची चूक नाहीये ही, तुमची चूक आहे असं मी म्हणालो नाही, पण सांगितल्यानंतर जागे व्हा, लक्षात घ्या, बघा, विचार करा. मी सांगतोय म्हणून नव्हे, तुम्ही स्वतः विचार करा. माझ्या सांगण्याचा विषय नाही. आणि इथं कुठलंही गीत थिल्लर तर कधी येणारच नाही, देशाच्या संदर्भाने येते. पण हाही भाग सांगतो, कुठलाही हा विषय नाही, आपला भाव कसा आहे हे विषय जास्त महत्वाचा आहे. त्याच्या चरणी आपण काहीही वाहत असू, तुमचा भाव चांगला असेल ना तर ते रुजू असतं. आणि तुम्ही अभंग म्हणत असाल, अभंग म्हणत असाल, पण तुमचा भाव नीट नसेल, तुमचा भाव सात्विक नसेल, तर तो अभंग राहत नाही. संतांचे शब्द तेवढेच उज्ज्वल आहेत, चैतन्यमयी आहेत. पण आपण जेव्हा उच्चारतो त्यावेळेला आपला भाव जर चांगला नसेल, मी अभंग म्हणतोय आणि मनात भाव वाईट आहे, सगळं अयोग्य, आणि एखाद्या चित्रपटातलं गाणं म्हटलं जात आहे पण ते त्याच्या चरणी समर्पित केलं जात असेल तर तो अभंग होऊन जातो. मी तुम्हाला आवर्जून सांगणार,
माझा मुद्दा हा आहे, संपन्न होता, बलशाली तर होताच पण संपन्न सुद्धा होता, श्रीमंतही होता, श्रीमंत होता. त्याचाच परिणाम की जात असताना रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी सुंदर अशी व्यवस्था केलेली होती. वरात रस्त्याने चालते आहे, वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम होत आहेत. जिथं जिथं मुक्काम आहे तिथं भोजनाची व्यवस्था आहे, तिथं पाण्याची व्यवस्था आहे. रस्ता नवीन तयार करण्यात आलेला आहे, राजमार्ग आहे. अयोध्येपासून मिथिलेपर्यंतचा रस्ता संपन्नच आहे. नद्यांवर पूल बांधलेले आहेत, वरात जाते आहे, वरात जाते आहे. असं करता करता एके दिवशी वरात मिथिलेमध्ये पोहोचली. वरात मिथिलेमध्ये पोहोचली आणि कळलं जनकजींना. स्वतः जनकजी वरातीचं स्वागत करण्यासाठी पुढे आले. दोन समुद्र एकमेकाला भेटले, राजा दशरथजी आणि राजा जनकजी. दोन महात्मे एकमेकांना भेटले, महात्मा वशिष्ठजी आणि महात्मा शतानंदजी. विश्वामित्रजी त्या ठिकाणी आहेत, बघतायत हा मिलनाचा सोहळा. आनंद आहे सगळ्यांच्या मनात. विश्वामित्रजींकडे दशरथांनी पाहिलं आणि डोळे पाणावले. मनात आलं याच बाबाजींना मी राम जेव्हा मागितला तेव्हा नाही म्हणालो अगोदर, पण माझ्या रामाला विश्वविजयी केलं या महात्म्यानं. चरणांवर प्रणाम केला. विश्वामित्रांनी उठवलं, म्हणाले राजा आयुष्यमान भव, सुखी भव. राम लक्ष्मणजी आपल्या पित्याला भेटले. राम आणि लक्ष्मण दशरथजींच्या जवळ गेले ना, ते सुद्धा गुरु आज्ञेनी. सध्या विश्वामित्रजींच्या ताब्यात आहेत. गुरूंना विचारलं बाबाजी बाबांकडे जाऊ? ते म्हणाले अरे आज्ञा कसली घेताय, जाणं भेटा. आले दशरथजींकडं. दशरथजींच्या जवळ पोहोचले ना, बापाला राहवलं नाही, ओढून घेतलं आणि मिठी मारली. मिठी मारली. दशरथजी कितीतरी वेळ रडत होते, पण सगळे आनंदाचे अश्रू. कितीतरी वेळ डोळ्यांमधून अश्रूंची थेंब पडत होते. मुलाचं कौतुक प्रत्येक बापाला. सगळे मंडळी एकत्रित बसलेत, सगळे ज्येष्ठ. आता विचार करतायत की तिथी काढावी लागेल, लग्नाची तिथी. तिथी सुद्धा काढली नव्हती तोपर्यंत, कारण मिथिलेतल्या लोकांना वाटत होतं की यांना तिथी जर अगोदर सांगितली ना तर ते नेमकं तिथीला येतील आणि विवाह सोहळा झाला की लगेच निघून जातील. आमची जानकी आम्हाला सोडून जाईल. यांनी आमच्या इथं राहावं, ऋणानुबंध निर्माण व्हावा, प्रेम निर्माण व्हावं. 4 दिवस हे राहिले ना तर आनंद मिळेल सगळ्यांनाच, विवाह लांबावा म्हणून तिथी सुद्धा काढली नव्हती. मग सगळ्या ज्येष्ठांनी मिळून तिथी काढली. पंचमीची तिथी आहे, लग्नाचा दिवस उजाडलाय.
पूजा सजलेली आहे. रामरायाला लग्न मंडपामध्ये बोलावण्यात आलेलं आहे. जानकी त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. काही वेळामध्ये विवाहाला सुरुवात होणार आहे. पहिल्यांदा जनकजींनी रामरायांचं पदप्रक्षालन केलं. एका चौरंगावर प्रभू रामचंद्रांना बसवलं. सुवर्णाचं ताट मागवलं. ताटामध्ये रामरायाचे पाय ठेवले गेले. वेगवेगळ्या गंगांचं पाणी जे आणलं होतं स्वतः जनकजींनी रामाचे पाय त्या ठिकाणी धुतले. रामाचे पाय पदप्रक्षालन. लग्नामध्ये पाय धुण्याचा कार्यक्रम असतो. तुम्हा सगळ्यांना माहित आहे लग्नामध्ये नवरदेवाचे पाय धुतले जातात आणि सासरा हे काम करतो. हे पदप्रक्षालन नेमकं काय आहे? पाय का धुवायचे? अहंकाराचा त्याग हा त्या पाठीमागचा अर्थ आहे. वयानं मोठा असला तरी सुद्धा लहान जावयाचे पाय धुणे म्हणजे बाबा रे माझा अहंकार मी बाजूला ठेवतोय कारण माझी सुकन्या मी आता तुला देतोय. अहंकार कुठं करू? लग्नामध्ये कन्यादान केलं जातं. कन्यादान नेमकं काय? कन्यादान म्हणजे ममत्वाचा त्याग. कन्यादान म्हणजे ममतेचा त्याग. जी मुलगी आपल्या घरात लहानाची मोठी झाली आहे, जिच्यावर ममता आहे, जिच्यावर प्रेम आहे, जिच्यावर माया आहे, जिच्याविषयी आपुलकी आहे, त्या ममत्वाचा त्याग म्हणजे कन्यादान. एक एक विधी होऊन लागलेला आहे. पदप्रक्षालन झालं. मंगलाष्टका संपन्न झाल्या. जनकजींनी कन्यादान केलं. रामरायांनी पाणी ग्रहण केलं. जानकीच्या आणि रामरायांच्या शालू उपरण्यांची गाठ बांधणी केली. ज्येष्ठांनी हेही ठरवलेलं होतं जनकजी तुमची सुकन्या आणि तुमचे बंधू कुशध्वज, तुमचे भाऊ राजा कुशध्वज यांच्या 2 कन्या जानकीला सोडून 3 मुली अजून तुमच्या घरामध्ये आहेत. आणि दशरथजी म्हणाले माझ्याही घरात अजून 3 नवरदेव शिल्लक आहेत. माझा लक्ष्मण आहे, माझा भरत आहे, माझा शत्रुघ्न आहे. आणि तुमच्या घरामध्ये 3 मुली आहेत. उर्मिला आहे, मांडवी आहे, शुद्धकीर्ती आहे. राम जानकीच्या विवाहात गटबंधन आपण सगळ्यांचंच करूया का? रामचरितमानस मध्ये शालू उपरण्याचं गटबंधन लिखित स्वरूपात आलंय. गोस्वामीजींनी चुनरी याचं वर्णन केलंय. असं सांगितलं की पंचरंगी चुनरी जानकी माहेरी असताना वापरत होत्या. 5 रंगाची होती. त्या 5 रंगाच्या चुनरीचं आणि रामरायाच्या शालूचं गाठ बांधणी केली. हेच अयोध्येत आल्यानंतर जानकी पुन्हा ती 5 रंगाची चुनरी घातली नाही. पुन्हा नीलांबरी साडी अंगावर असायची. नीलांबरी आताच्या बायका स्काय ब्ल्यू असं म्हणतात. स्काय ब्ल्यू याचा अर्थ काय? माहेरी असताना कोणताही रंग तुमचा असला तरी चालेल, पण जेव्हा सासरी जाता
त्यावेळेला त्या रंगात मिसळावं लागतं. रामराया निळा सावळाय, रामराया निळा सावळाय, म्हणून रामरायाचा रंग नीलांबरी साडी. रामरायाचा विवाह जानकी बरोबर, लक्ष्मणजींचा विवाह उर्मिलाजींसोबत, भरताला मांडवी दिली गेली, शत्रुघ्नाला श्रुतकीर्ती मिळाली. एकाच वेळी 4 विवाह संपन्न झाले. जानकी सौभाग्यवती झाली, उर्मिला सौभाग्यवती झाली. मांडवी आणि श्रुतकीर्ती यांच्या अंगावर हे सौभाग्य लेणं आलं. काल स्वयंवर झालं होतं, आज लग्नात होत आपण. लग्नात बसलेली माणसं आनंदाने बसलेली असतात, नटून थटून. रामरायाचा विवाह संपन्न झाला. रामरायाचा विवाह संपन्न झाला आणि त्यानंतर वेगवेगळे खेळ त्या ठिकाणी सुरू झाले लग्नानंतरचे. हे फक्त आत्ताच होतं असं नाही, पूर्वी सुद्धा होतं. म्हणजे आता लग्न झाल्यानंतर नवरा नवरीला त्यांनाही बरं वाटायला असतं, पण कुठं सुपाऱ्या खेळायला लाव, नवऱ्या मुलीला नाव घे की ग, नाव घे नाव घे सुरू असतं ना. आणि ती लाजत मुरडत नाव घेते. अगोदर संकोच अनुनय, पण नंतर घेते बिचारी. मानसमध्ये हे छोटे छोटे खेळ आहेत ना, त्याच्याविषयी सुद्धा लिहिलं गेलंय.